यंदाच्या आषाढी एकादशीला बनवा उपवासाचे रसरशीत मऊसूत आणि चविष्ट रताळ्याचे गुलाबजाम। तुम्ही बघू शकता किती चकचकीत आणि रसरशीत हे गुलाबजाम दिसत आहेत। हा गुलाबजाम मी तुम्हाला असा तोडून दाखवते। हे पहा किती मऊसूत आणि रसरशीत हा उपवासाचा गुलाबजाम आपला तयार झाला आहे। उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी एक मोठं रताळ कापून घेतलंय। हे रताळ आता मी कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेते। रताळी मी व्यवस्थित थंड करून घेतली। आता ही सोलून किसून घेऊया। आता रताळ किसून घेऊया। रताळ किसताना आपल्याला ही बारीक किसणी वापरायची, कारण आपल्याला एकदम मऊ पीठ बनवायचं आहे। एखादे जरी यामध्ये गुठळी राहिली तर गुलाबजाम तळताना फुटू शकतो। आणि रताळ्याचे गुलाबजाम करताना रताळी जी आहे ती भरपूर पाणी ठेवून आपल्याला उकडायची नाहीये, ती कुकरमध्ये स्टीम करून घ्यायची आहे। कारण गुलाबजाम मध्ये जास्त पाण्याचा अंश ठेवला तर गुलाबजाम तळताना फुटू शकतात। हे पहा, रताळ व्यवस्थित किसून झालेला आहे। अगदी बारीक हे रताळ आपण किसलेलं आहे। या उकडलेल्या रताळ्यामध्ये आता मिल्क पावडर घालायची आहे आणि आपल्याला गुलाबजामचे पीठ मळून घ्यायचे। थोडी थोडी मिल्क पावडर घालायची। हे पहा, थोडी थोडी मिल्क पावडर घालून घट्टसर आपल्याला गुलाबजामचं पीठ मळून घ्यायचंय। जशी लागेल तशी ह्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता मस्त असं हे घट्ट रताळ्याच्या गुलाबजामचं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता आपण गुलाबजामसाठी पाक करून घेऊया। पाक बनवण्यासाठी मी 2 वाट्या साखर घेत आहे आणि या 2 वाट्या साखरेमध्ये ही साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचंय। 2 वाट्या पाणी मी यामध्ये घालत आहे। पाकामध्ये अगदी थोडंसं केसर आपल्याला घालायचंय आणि यामध्ये घालायची आहे थोडी वेलची पावडर। रताळ्याच्या गुलाबजामसाठी आपल्याला एकतारी पाक करायचा नाहीये, थोडासा चिकट असा हा पाक करायचा आहे। हे पहा, आता या तयार रताळ्याच्या आणि मिल्क पावडरच्या मिश्रणापासून आपण गुलाबजामसाठी गोळे तयार करून घेऊया। ना जास्त छोटे ना जास्त मोठे असे गुलाबजाम आपल्याला तयार करायचे। हे पहा, अशा पद्धतीने आता मी सर्व गोळे करून घेते। कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि मीडियम गरम तेलामध्ये हे गुलाबजाम आता आपल्याला सोडायचे आहेत। जास्त स्लो गॅसवर हे गुलाबजाम आपल्याला तळायचे नाहीयेत। एक बाजू गुलाबजामची व्यवस्थित होऊ द्यायची आहे। थोडेसे हे असे हलवत आपल्याला अगदी खरपूस खमंग ब्राऊन कलरवर हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। हे रताळ्याचे गुलाबजाम मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तळताना गुलाबजाम सतत हलवायचे आहेत, म्हणजे ते आतून पण व्यवस्थित शिजले जातील आणि छान खमंग खरपूस ब्राऊन रंग येईपर्यंत हे गुलाबजाम आपल्याला तळायचे आहेत। तुम्ही बघू शकता गुलाबजाम आता छान ब्राऊन रंगावर तळून झालेले आहेत। आता हे मी काढून घेते। सर्व गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत। आता पाकामध्ये हे गुलाबजाम आपण घालूया। हे उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम पाकात घातल्यावर आपल्याला 1 मिनिटासाठी गॅस चालू करून हे पाकासोबत गरम करायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे। असं केल्याने हे रताळ्याचे गुलाबजाम या पाकामध्ये अगदी व्यवस्थित मुरतात। आता 2 ते 3 तास हे रताळ्याचे गुलाबजाम या पाकामध्ये आपल्याला मुरवायचे आहेत। 2.5 ते 3 तास झालेले आहेत आणि हे उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम या पाकामध्ये मस्त मुरलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती चकचकीत आणि रसरशीत हे गुलाबजाम दिसत आहेत। हे उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा। आणि आमच्या सोलमेट सोरा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।